2026च्या महापालिकेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत आणि त्याच्यासाठी आज महायुतीचा प्रचार सुरू झालेला आहे। कालच प्रदेशाध्यक्ष यांच्याकडून प्रचाराचा नारळ फुटलेला आहे, वचननामा जाहीर केलेला आहे। आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री येणारे त्यांचा रोड शो ठेवलेला आहे आणि ह्या माध्यमातून कारण आम्ही जळगावकर आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊंनी जे जळगावकरांसाठी महापालिका कर्जमुक्त करून दिली ते आम्ही कधीही विसरू शकणार नाही। इतके मोठे उपकार आमच्यावरती राहिलेले आहेत आणि मला वाटतं त्या माध्यमातून पुन्हा जळगावकरांसाठी काहीतरी देऊन जातील अशी अपेक्षा आम्हाला आहे आणि पुन्हा कार्यकर्ता ते मुख्यमंत्री हा त्यांच्याकडे बघत असताना किती तास काम करतात, किती विजन ठेवतात, हाही एक कार्यकर्त्यांना उद्या संदेश जाणार आहे आणि देवाभाऊ म्हणतात जे केलं ते करून दावतो, जे सांगितले ते करतो। या मुद्द्यामधून त्यांची अशी ओळख झालेली आहे। कोणतेही काम करत असताना विचारपूर्वक काम करतात, सांगताना विचारपूर्वक सांगता आणि जसं आम्हाला जे त्यांनी आश्वासन दिले 2018ला जळगाव महापालिका कर्जमुक्त करणार त्यांनी करून दिली। गाळ्यांचा प्रश्न मार्गी लावणार त्याचंही पत्र दिलं, तोही प्रश्न मार्गी लागला। निधी देणार तो निधी दिला। खरं आमच्या टेक्निकल गोष्टीमुळे तो निधी आमचं काम पूर्ण करू शकले नाही, पण भविष्यात अजून आम्हाला निधी दिली, आम्ही निधीची त्यांच्याकडे मागणी करणार आहोत आणि नवीन उद्योग यावे ही सुद्धा त्यांच्याकडे आम्ही मागणी करणार आहोत। पण जळगाव विकासासाठी जळगाव शहर विकसित होत असताना नक्कीच मुख्यमंत्र्यांचे आशीर्वाद त्यांचं सहकार्य आम्हाला लाभणार आहे। भविष्यात जसा भारत विकसित होतोय, महाराष्ट्र विकसित होतोय, तसं जळगाव शहरसुद्धा विकसित होईल असं मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहोत।